आढावा बैठकीमध्ये आमदार संतोष बांगर यांनी कार्यकर्त्यांच्या मनातल्या भावना पक्षश्रेष्ठींसमोर आणल्यात। त्यांनी यावेळी आक्रमक पवित्रा घेतला। खासदार श्रीकांत शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या समोरच त्यांनी तक्रारींचा पाढा वाचला। त्यांच्या या आक्रमकपणामुळे काही काळ बैठकीचं वातावरण तापलं होतं, गंभीर झालं होतं। कार्यकर्त्यांनी त्यांना पाठिंबा दिला। मनातली खदखद त्यांनी बाहेर काढली। मंत्र्यांच्या डोक्यात हवा गेलीये, डोक्यात हवा गेलेल्या मंत्र्यांना अगोदर घरी बसवा असा घरचा आहेर आमदार संतोष बांगर यांनी दिला। काही नेते मंडळी, काही मंत्री महोदय, मी तुम्हाला सांगतो की काही तुम्हाला सांगतो त्यांच्या डोक्यामध्ये वारं गेले। फोन तर उचलतच नाही, जसे त्याच्या बाप म्हणजे आता मी म्हणून त्याच्या बापाची जहागिरी हे मायबाप जनता मतदान करते, आम्ही त्याला मतदान करतो आणि ते जर तुम्हाला सांगतो जर उठावून जर शेळ्या राखत असतील तर मला वाटते की अशा मंत्र्यांना तुम्ही घरची वाट दाखवा। बातमी नाशिक मधून समोर येते। त्र्यंबकेश्वर मधनं एक मोठी बातमी आहे। त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये दर्शनाचा काळा बाजार केल्याप्रकरणी त्र्यंबकेश्वर मंदिर संस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांना पोलिसांनी अटक केली आहे। प्रशासनातल्या एका जबाबदार पदावरच्या व्यक्तीलाच अटक झाली आहे। त्यामुळे नाशिक आणि संपूर्ण परिसरात मोठी खळबळ झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा प्रदेश युवक कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलगला अटक झाली आहे। त्यामुळे चर्चांना उधाण आलंय। त्र्यंबकेश्वर मंदिर संस्थानात गैरव्यवहार केल्याप्रकरणी ही कारवाई केली आहे। याला मोठ्या प्रमाणावर संस्थांमध्ये भ्रष्टाचार केल्याची तक्रार आली होती आणि त्यानंतर नाशिक पोलिसांनी ही कारवाई केल्याचं पाहायला मिळतंय। या बाबतीमध्ये शनिवारी आम्ही स्टिंग ऑपरेशन केलं। भाविकांना कशा पद्धतीने 200 रुपयाच्या तिकिटामध्ये 3,000 रुपये घेतले जातात या बाबतीमधले संपूर्ण एव्हिडन्स बेस हे ऑपरेशन केलं गेलं। याच्यामध्ये जे सुरुवातीला आरोप पकडले गेले ते शनिवारी त्यांना अटक केली। त्यानंतर त्यांच्याकडून आणि इतर सर्व एव्हिडन्सच्या आधारावर काल रात्री 1 वाजता विश्वस्त त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट पुरुषोत्तम कडलग यास अटक केलेली आहे। त्र्यंबकेश्वर देवस्थानचा विश्वस्त असल्याचा गैरफायदा घेऊन भाविकांची लुटमार करायचा, दूर दूरून आलेल्या भाविकांकडनं 3,000 रुपये घेऊन दर्शनाला सोडण्याचा काळा बाजार त्यांनी मांडला होता। एक मोठं रॅकेट त्यांनी त्र्यंबकेश्वर शहरात रचलेलं होतं। काल मध्यरात्री पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्या नांग्या खेचल्या आहेत। पण या निमित्तानं हे समोर आलं की शरद पवारांनी निधर्मी आणि नास्तिक विचारांचे कार्यकर्ते घडवल्यामुळे ते देवस्थानमध्ये विश्वस्त झाले तरी तिथे सुद्धा भ्रष्टाचारच करतात। देशभरातले भाविक त्या ठिकाणी येतात आणि अशा ठिकाणी ट्रस्टी जर असे काम करत असतील तर मला वाटतं अतिशय चुकीचं आहे। या संदर्भामध्ये मी पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो, मी तिथल्या एसपींशी बोललो, पीआयशी बोललो, पण त्यांनी मला सांगितलं की अतिशय सापळा लावून मी काम करण्यासाठी असलेलं होतं। त्याच्यामध्ये अगदी रंगे हात पकडले गेलेले आहेत। मला वाटतं ही बाब अतिशय गंभीर आहे, अतिशय गंभीर आहे। माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सुद्धा याची दखल घेतलेली आहे। कालच त्यांनी त्या ठिकाणी दखल घेतलेली आहे आणि म्हणून मला वाटतं की त्यांच्यावर जी काही नियमानुसार कारवाई असेल ती कायदेशीर कारवाई त्यावर होईल। यापुढे नाशिकमधून बातमी आहे। नामांकित IT कंपनी प्रकरणातल्या फरार आरोपी निदा खान तिचा फोटो आता समोर आलाय। संशयित निदा खान ही कंपनीमधल्या हिंदू मुलींना त्यांच्या देवी देवतांबद्दल चुकीची माहिती द्यायची आणि धर्मांतरासाठी मतपरिवर्तन करायची असा तिच्यावर आरोप आहे। इतकंच नाही तर आता या प्रकरणात जे संशयित आरोपी आहेत त्यांना या निदा खाननं मदत केल्याचाही तिच्यावर आरोप आहे। तिच्या शोधासाठी नाशिक पोलिसांचं एक पथक तिच्या मागावर आहे आणि लवकरच तिच्या अटकेची कारवाई केली जाईल अशी माहिती मिळते। मात्र गेल्या 15 दिवसांपासून फरार असलेली निदा खान कोण आहे याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। असं असतानाच तिचे काही फोटो आता समोर आलेले आहेत। आपण पाहतोय की या निदा खानचे आता फोटो समोर आलेले आहेत। गेले 15 दिवस ही निदा खान फरार आहे असं कळतंय। हिंदू मुलींच्या धर्मांतरामध्ये या निदा खाननं मदत केली आहे असा आरोपही होतोय। या प्रकरणी 9 गुन्हे दाखल झालेले आहेत। मात्र ही निदा खान आता फरार असल्याचं कळतंय। तिचा शोध पोलीस घेत आहेत। त्या निदा खानचे फोटो मात्र आता 15 दिवसांनी समोर आलेले आहेत।
फरार आरोपी निदा खानचा फोटो आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय.